शहरात सातत्यानं वाढत असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात भाजपच्या महिला नगरसेविकांनी भाजीपाला, फळे आणि सुकी मच्छी विक्री करत जांभळी नाक्यावर आंदोलन केलं. तसंच फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच महापालिकेच्या महासभेत सातत्यानं कारवाईची मागणी करूनही प्रशासनाकडून फेरीवाले हटवण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. फेरीवाल्यांना आश्रय देणारा आका कोण आहे, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ यांच्याबरोबरच सुनेश जोशी यांनी आंदोलनात भाग घेतला. आंदोलनात भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी आणि विशाल वाघ यांनीही सहभाग घेतला. ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झालाय. दररोज कोटनाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी दररोज सकाळ आणि सायंकाळी अर्धा ते पाऊण तास लागतो. काही फेरीवाल्यांकडून दादागिरीही केली जाते. या प्रश्नांकडे नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, सुनेश जोशी यांच्यासह नगरसेवकांकडून आवाज उठवला जात होता. तर जांभळीनाका परिसरात बांगलादेशी नागरिकांचाही फेरीवाला म्हणून वावर असल्याचा आरोप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला होता. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सातत्यानं 2 महासभांमध्ये फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवण्यात आला, परंतु प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरं देण्यात आली होती. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांबाबत जोरदार चर्चा झाली, मात्र प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसात काहीही कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपच्या 5 नगरसेविकांनी जांभळी नाक्यावर काल सायंकाळी एकत्र येत अनोखं आंदोलन केलं. मुंबईसह इतर भागातून ठाण्यात फेरीवाले येत असून फुटपाथ आणि रस्ते बळकावले जात आहेत. आमचा स्थानिक परवानाप्राप्त फेरीवाल्यांना विरोध नसून बाहेरच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची आवश्यकता नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. जांभळीनाका परिसरात पोलिसांच्या 2 चौक्या आहेत, मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही. या ठिकाणी फेरीवाल्यांकडून हप्ता जमा केले जात असून हप्ते वसुली करणारा आका कोण आहे, असा सवाल या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. बेकायदा फेरीवाल्यांवर महापालिकेकडून किती वेळात कारवाई केली जाते याची माहिती घेण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आल्याचं नम्रता कोळी यांनी सांगितलं. ही आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात, त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही, तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे हे तर समजायला पाहिजे. कारण का हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे, त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात, जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेले आहेत. आणि यांचा आका कोण आहे? कोण यांना बसवतं? कारण का हे जे फेरी, आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे, जो आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना? दाखवावं, त्यांनी सांगावं प्रशासनाने का त्यांना कोणाचे फोन येतात आणि कोणाच्या फोनच्या वरून ते त्यांचा माल सोडला जातो. त्यांच्याकडून दंड कारवाई उचलली जाते का? नाही. हे लाखो करोडोची उलाढाल आहे. याच्यामध्ये पालिका प्रशासन आणि जे आका आहेत सोकळ, जे या अनधिकृत फेरीवाल्यांना बसवतात हप्ते वसुली करून, यांच्या सगळ्यांचं मिलीजुली भगत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ही कारवाई, आमचं हे आंदोलन असं चालूच राहणार आहे जोपर्यंत याच्यावर काही ठोस कारवाई केली जाणार नाही. हे बघा, झोपलेल्याला आपण उठवू शकतो, झोपलेल्याचा सोंग केलेला जो असेल त्याला आपण उठवू शकत नाही. वारंवार आम्ही सगळ्या भाजपाच्या नगरसेविका या अतिक्रमणा फेरीवाल्यांवर विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे, पण त्याच्यावर काही कारवाई केली. आम्हाला तोंड देखील फक्त ही अतिक्रमणची गाडी एकदा जाते आणि परत येतच नाही. ते काय फक्त टोपल्या उचलून सगळे ते फेरीवाले ते निघून जातात. कारण त्याच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे, त्यांना कोणाची भीतीच नाहीये. कोणाचं हे सगळं चालू आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे. याच्यामध्ये खूप मोठं काळबेर आहे, खूप करोडोची उलाढाल आहे. आणि याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे ठाणेकर जनता म्हणजे हे आहे, त्यांना सगळं समजतंय, सगळं दिसतंय, पण ते करू शकत नाही काही. स्थानिक अहो, आम्ही जेव्हा निवडणुकीच्या वेळेस प्रचाराला जात होतो, आमच्या प्रभागातील जवळजवळ सगळे नागरिक आम्हाला बोलत होते, एवढी इथे मेन मार्केट आहे, आम्हाला चालायला जागा नसते, एवढं अतिक्रमण झालेलं आहे सगळीकडे. तर इथून जर टीएमटीची बस जी जाते, इथून जांभळीनाका मार्केट मधून ती स्टेशनला पोहोचायला जवळजवळ अर्धा तास लागतो.
सवलती मिळत नसतील, या मार्केटमध्ये व्यवस्थित चालायला रस्ता फुटपाथ जर मिळत नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी भांडायचं नाही का? जे आमचे इकडचे जे स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आवाज उठवायला नको का? आणि योग्य स्थितीने योग्य पद्धतीने बायोमेट्रिक सर्वे झाला पाहिजे आणि आमचे जे आहेत फेरीवाले इकडचे स्थानिक त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.